लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा केला गेलाय, तर दुसरीकडे शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आता यात भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे। नमस्कार, मी नुपूर पाटील। नाशिकमध्ये महायुतीचं राजकारण जरा वेगळ्याच वळणाला जाताना दिसतंय। पाहूयात काय परिस्थिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती। यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील असं संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक मात्र वाढली होती। आता नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असतानाच भाजपाने उडी घेतली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय, तर नाशिकची जागा भाजपाला दिली नाही तर राजीनामा देणार असं काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा म्हटलंय। छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने नक्की नाशिकची जागा कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान नाशिकमध्ये छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोध सुरू झालाय। सकल मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जातोय। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत, तर रस्त्यांवर भुजबळांच्या विरोधात होर्डिंग्स देखील लावण्यात आलेत। भुजबळांविरोधात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे। ही सगळी परिस्थिती पाहता नक्की नाशिकचा तिढा कधी सुटणार आणि कसा सोडवणार याचं आव्हान महायुती पुढे असल्याचं एकंदरीत चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।